नमस्कार. जय मेटाफोर्स. मित्रांनो, जय मेटावर्स. आपला नवीन जो प्लॅटफॉर्म चालू झाला, हॉलिवर्स. आता मेटाफोर्स म्हणण्यापेक्षा जे हॉलिवर्स असं म्हणायला लागेल. होली म्हणजे पवित्र. होली क्रिसमस असतं. होली हा पूर्ण जगभरामध्ये म्हणजे जे ह्या पूर्ण भूतलावरती जे काही सर्वात मोठा जो समाज आहे, तर मित्रांनो त्यामध्ये जे काही पवित्र असा शब्द जो मानला जातो, होली म्हणजे पवित्र. आणि आपणही होळी करतो. तो एक पवित्र सण आहे. होली म्हणजे पवित्र. आणि होलीवर्स त्या नावामागे काहीतरी मतीत अर्थ दडलेला आहे आणि त्या मतीत अर्थामुळे होलीवर्स त्यांनी केलंय. आणि त्यातले त्यात त्यामागे काही दृष्टीने म्हणजे फ्युचरच्या दृष्टीनेही खूप मोठा विषय आहे. लीगलच्या दृष्टीने मोठा विषय आहे. त्यामुळे नाव जे आहे चेंज केलं आहे. आणि बऱ्याचशा लोकांचा म्हणजे विषय असा असतो का बघा पहिले जे आहेत ना फॉर्सेस होतं. फॉर्सेस नंतर मेटाफोर्स झालं. मेटाफोर्स नंतर आता हॉलिवर्स झालं. तर आता बऱ्याचशा लोकांचा जो आहे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा बोलण्याचा दृष्टिकोन सुद्धा चेंज होतो. मित्रांनो, कॉन्सेप्ट तोच आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट तेच आहे. आयडी तुमचे तेच आहे. तुमचे फोर्स कॉइनही तेच आहे. फक्त जिथं एम लावायचा तिथं एच केला आहे त्यांनी आणि सुरुवातीला जे आहे ते करणं गरजेचंही होतं. तर त्यामुळे हेच केलं आहे. तर त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्या शब्दशः किंवा कोणत्याही पद्धतीने त्यामध्ये काही गैरसमज करून घेऊ नये. तर मित्रांनो, जय हॉलिवर्स. आणि विषय असा आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला जे काही कॉइन मिळणार आहे, की जे काही आजपर्यंत तुम्हाला जे काही मिळाले एससी कॉइन, एच-सी कॉइन त्याचा जो शॉर्ट फॉर्म केला आहे, तर तो बी खूप सुंदर आहे. कारण की येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला काय कमवायचंय, तर तुम्हाला आय-एन-आर कमवायचे, पैसे कमवायचे. तर मित्रांनो डॉलर कमवायचे. तर कोणत्याही छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये न अडकता, तर प्रॉपर त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊन प्रॉपर काम करणे हे गरजेचं आहे. आणि खरोखर हॉलिवर्सवर विश्वास ठेवणं का गरजेचं आहे? तर मित्रांनो, तुम्ही जेही काम करता, जेही काम करत असाल, त्या कामामध्ये रिपिटेशन असतं बघा. तुम्ही बघा, एखादा समजा जॉबला असेल, तर तुम्हाला जॉबला जायला लागतं, दररोज जॉबला जायला लागतं. सकाळी जर कधी तुमची जनरल ड्युटी असेल 9 ते 5 किंवा 9 ते 6 ड्युटी असेल, त्या ड्युटीला तुम्हाला डेली जायलाच लागतं. डेली तुम्हाला तुमच्या फॅमिलीला डबा करावाच लागतो. डेली जर कधी कोणी तुम्ही शॉपवाले असाल किंवा बिझनेसवाले असाल, तर डेली तुमचा टायमिंग रुटीन ठरलेलं आहे. मित्रांनो, डेली आयुष्यभर तुम्हाला तेच करावं लागतं आणि तेच करण्याचे तुम्हाला पैसे भेटतात. मार्क करा. डेली तेच करण्याचे तुम्हाला पैसे भेटतात आणि डेली तेच करण्याचे पैसे भेटतात म्हणून ते आपण करतो. आणि हेही इथेही तेच आहे. डेली तुम्हाला हॉलिवरचा प्लॅन दाखवायचा आहे. हॉलिवरचा प्लॅन दाखवायचा आहे. शोध प्लॅन, शोध प्लॅन, शोध प्लॅन, शोध प्लॅन. मित्रांनो, ज्यावेळेस तुमचे 100 प्लॅन होतील, आतापर्यंत तुमच्या पूर्ण ग्रुपला आता आपली जी काही लोकं आहेत, किती लोकं आहेत? 27 लोक आहेत. 27. तर 27 लोकांपैकी ज्याही लोकांना म्हणजे जेवढी लोक 27 लोक आहेत, तर 27 लोकांनी आजपर्यंत किती 100 प्लॅन केले असतील, 200 प्लॅन केले असतील, 300 प्लॅन केले असतील, लिमिटेशन्स असेल. मित्रांनो, स्वतः लाडो साहेबांची म्हणजे तुम्ही विचार करा, 1 वर्षापूर्वी सांगतो मी, 1 वर्षापूर्वी त्यांची 850-900 डायरेक्टची टीम होती, डायरेक्टची. मित्रांनो, एक डायरेक्ट म्हणजे एक फॅक्टरी असं म्हणतात. एक डायरेक्ट जो आहे तुम्हाला 50 लाख रुपये कमवून देतो. एक डायरेक्ट जर 12 लेव्हलपर्यंत गेला तर 50 लाख रुपये कमवून देतो. आणि जर एक डायरेक्ट तुम्हाला 50 लाख रुपये कमवून देत असेल, तर तुम्ही विचार करा 8 डायरेक्ट त्यांनी स्वतः केले. 800 डायरेक्ट त्यांनी केले. 800 ते 850. आता ते कमीत कमी आकडा जो आहे तो कमीत कमी 2000 प्लस असेल. आणि ते आपल्याला पाहायला मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ते मी काही गाठलेलं नाही. पण सांगायचं तात्पर्य काय आहे? तर मित्रांनो, आपल्याला शोध प्लॅन करणं गरजेचं आहे. कारण की हा एकमेव असा प्लॅन आहे. इथं जर मिस्टर लाडोंनाही काम करायचं असेल, तर पैसे जर कमवायचे असेल, त्यांनाही कामच करावं लागतं. त्यांनाही वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. त्यांनाही वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे कसे येतील यावर कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं. सेम आपल्यालाही तेच करावं लागेल. मग आता जे काही 16 दिवस आपली साईट बंद होती, 15 दिवस आपली साईट बंद होती, तर त्यावर कॉन्सन्ट्रेशन न करता तर आपल्यासाठी तो प्लस पॉइंट आहे. कारण मित्रांनो, अपडेशन गरजेचं असतं आणि अपडेशन झाल्यानंतर 100% नव्या जोमाने, नवीन जोराने आता उलट तुमच्यासाठी एक प्लस पॉइंट काय माहिती आहे? आपल्या जे काही कॉन्सेप्ट आहे, जी इकोसिस्टम आहे, ह्या इकोसिस्टमचं नाव हॉलिवर्स झालंय मित्रांनो. हॉलिवर्स म्हणजे आजच्या मितीला बघा, म्हणजे पूर्ण भारतभरामध्ये, बाहेरचा विषय वेगळा आहे. पूर्ण भारतभरामध्ये अशी बरीचशी आपली कम्युनिटी आहे का नवीन प्लॅन आल्यानंतर लोक जे आहेत ना झुंबड उडते. तर तुमच्यासाठी एक प्लस पॉइंट आहे का नवीन प्लॅन आहे. हॉलिवर्स हा जो आहे नवीन प्लॅन आहे. नवीन प्लॅन म्हणून तुम्ही
मित्रांनो शोध प्लान करा. दररोज शोध प्लान करा. कारण की आपल्या प्लॅनमध्ये एक नाही तर 12 प्रकारचे इन्कम तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे 12 प्रकारचे इन्कम जर तुम्हाला मिळणार आहे, तर नवीन जर शोध प्लान तुम्ही चालू केला उद्यापासून, तर मित्रांनो येणाऱ्या कालावधीमध्ये 100% मला तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही, की तुम्ही हॉलिवर्सवर विश्वास ठेवा किंवा विश्वास ठेवणं गरजेचं काय आहे, तुम्हाला किती पैसे मिळणार आहे. आज मला जे काही फंड मिळालाय, जो काही पैसा इथून मिळालाय, तो अप्रतिम आहे. मार्केटच्या बिझनेसच्या मानाने. मित्रांनो आजपर्यंत मी माझं रेकॉर्ड राहिलंय, की 8 महिन्यामध्ये 1.5 लाख, पावणे 2 लाख, 2 लाख, 2.5 लाख कम्युनिटी जोडणं नेटवर्क मार्केटिंगमध्ये आणि पैसे मिळतात 2 करोड, 2.5 करोड, 3 करोड अशा पद्धतीने. मित्रांनो लोक बघा किती जोडले जातात. मग तो बायनरी प्लान असेल, मॅट्रिक्स प्लान असेल, लेवल प्लान असेल, लोक किती जोडले जातात आणि येणारं उत्पन्न किती आहे. हॉलिवर्समध्ये आपण लोक जोडतो किती आहे आणि उत्पन्न येणारं किती आहे, याचं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला खूप कमी लोक पाहिजे, बोटावर मोजण्या इतके लोक पाहिजे आणि बोटावर मोजण्या इतके लोक तुम्ही इथं आणणार आहे आणि ते करोडोमध्ये पैसे लोक घेऊन जाणार आहे. बघा आता तुम्ही प्लॅन मध्ये डेली प्लॅन जो असतो, आपली डेली संध्याकाळची मीटिंग 9:30 ची प्लॅनची असते, त्यानंतर 7:55 ची प्लॅनची असते. त्या प्लॅनच्या मीटिंग मध्ये डेली तुम्हाला जे आहेत ना 12 स्लॉट सांगितले जातात, 9 टियर सांगितले जातात आणि एनएफटी सांगितले जातात. त्यानंतर तुम्हाला जे ना कॉइन परचेस करा हे सांगितलं जातं. हे तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही मित्रांनो. कधी गरज पडणार नाही? ज्यावेळेस तुम्हाला मोठे पैसे मिळतील. मग मोठे पैसे कसे मिळतील? तर तुम्हाला त्यासाठी जेवढे मॅक्सिमम तुम्हाला स्लॉट घेता येतील, तेवढे स्लॉट घेणं गरजेचं आहे. त्या स्लॉटची लोकं आणणं गरजेचं आहे. आणि ते लोकं तुम्ही आणले की तुम्हाला मोठे पैसे मिळतील. बघा मोठे पैसे किती मिळतील? तुम्हाला 15,000 पासून तर तुम्ही 18 लाखापर्यंत एक व्यक्ती तुम्हाला देणार आहे. मग 15 लाखापासून तर 18 लाखापर्यंत जर एक व्यक्ती देणार आहे, तर त्या व्यक्तीवर मेहनत बी तेवढीच करणं गरजेचं आहे मित्रांनो. इथे एक-एक व्यक्ती आपला खूप महत्त्वाचा आहे. एक-एक व्यक्ती एवढा महत्त्वाचा आहे, की तुम्ही विचार करू शकत नाही. आता हा तुम्हाला विचार जेव्हा येईल, तेव्हा तुम्हाला वाटेल, की बाबा यार खरोखर मी त्यावेळेस जर कधी सर सांगत होते, सन्माननीय इंगळे सर असतील, सन्माननीय भीमराव पाटील सर असतील, सन्माननीय आनप सर असतील, सन्माननीय योगेश सर असतील, हे तुम्हाला सांगत होते, की बाबा अशा-अशा पद्धतीने काम करा, ह्या-ह्या पद्धतीने काम करा. त्यानंतर तुम्हाला अशा-अशा पद्धतीने इन्कम मिळेल. त्यावेळेस मी ऐकलं नाही. कदाचित ऐकलं असतं, तर मी इथून गेलो नसतो बाजूला. मित्रांनो, मी स्वतः छातीठोकपणे सांगतो, की माझे स्वतःचे जवळपास 10-11 महिने वाया गेलेत. आणि 10-11 महिने माझे वाया गेले. तरी मी इथून करोडो रुपये कमवले. जर कधी तुम्ही जर तुमचे 10-11 महिने खरोखर वाचवायचे असतील किंवा येणाऱ्या 10-11 मध्ये खरोखर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पैसा कमवायचा असेल, तर मित्रांनो अजिबात वेळ घालवू नका. डेली मी तुम्हाला असं म्हणणार नाही, की तुमचे कामधंदे सोडून द्या आणि तुम्ही कंटिन्यू हॉलिवर्क्स करा. तुम्हाला मी असं सांगेल, की तुम्ही डेली दिवसातले तास ठरवून घ्या. 2 तास, 2.5 तास, 3 तास, 4 तास. मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग हा काही कोणताही फुल टाईम करण्याचा धंदा नाही. मित्रांनो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही ना, पूर्ण असं आपण ज्याला काय म्हणतो बैलासारखं आहे बघा, आपण स्मार्ट वर्क करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्मार्ट वर्क करतोय. आपण कोणतीही गधा-मजुरी करत नाही. आपण कोणतीही गधा-मजुरी करण्याची आपल्याला गरजही नाही. आपण स्मार्ट वर्क करतोय, ते स्मार्ट वर्क करा. दिवसभरामध्ये ज्याही लोकांना तुम्हाला भेटायचंय, ज्या लोकांचा टायमिंग घ्या, फोन करून, कॉलिंग करून टायमिंग घ्या आणि टायमिंग घेऊन त्यानंतर त्या टायमिंगमध्ये त्या व्यक्तीपर्यंत पोहोचा. त्यालाही जाण्याच्या आधी त्याला फोन करा, की "बाबा रे, मी तुझ्याकडे येतोय, असा-असा विषय." मग मित्रांनो, जेवढे तुमचे शोध प्लॅन होतील, दिवसभरामधले 2 प्लॅन मित्रांनो झाले, तर महिन्यामध्ये 60 प्लॅन तुमचे होणार आहे आणि 60 प्लॅन मधले 100% तुम्हाला जे आहेत ना, नाही काही तर 15-20% तुम्हाला रिझल्ट आलेला असणार आहे. 10-20 लोकं तुमची जॉइन झालेली असणार आहे आणि करोडपती तुम्ही झालेले असणार आहे. येतंय लक्षात? म्हणजे काय आहे, जर तुम्ही टॅक्टलमध्ये जे काही टॅक्टल गेमिंगमध्ये तुम्ही जर करोडपती झाले, तुम्हाला युनाइटवर्समध्ये बी करोडपती होणार आहे. त्यानंतर एन-एफ-टीमध्ये बी तुम्ही करोडपती होणार आहे. त्यानंतर जे काही कॉइनमध्ये जे काही फोर्स कॉइन तुम्ही जमा करताय किंवा जे काही हॉलिवर्स कॉइन तुम्ही जमा करताय, तर त्या कॉइनमध्ये बी तुम्ही करोडपती होणार. सांगायचं तात्पर्य काय, की तुम्ही जेवढा काही वेळ इथं देणार आहे, 1 तास, 2 तास, 2.5 तास, 3 तास, मी म्हणणार नाही 7-8 तास द्या. मित्रांनो बिलकुल गरज नाही. आजपर्यंत मी नेटवर्क मार्केटिंग फुल टाईम केलेलं नाही. एकदम प्रांजळपणे सांगतो. आजपर्यंत नाही. कारण की 94 पासून नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहे आणि 94 पासून आजपर्यंत प्रत्येक कंपनीमध्ये रेकॉर्ड आहे आपलं, का करोड, 2 करोड, 3 करोड, 4 करोड, 5 करोडच्या खाली उतरलेले लोक नाहीये. आणि सांगायचं तात्पर्य काय आहे, की एवढे पैसे तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये प्रॉपर्टीमध्ये असेल, बाईकमध्ये असेल, कार्समध्ये असेल, त्यानंतर सगळ्या ह्याच्यामध्ये हाऊस केली आहे. एवढी हाऊस की तुम्हाला सांगतो आपल्याकडे जे आहे, मग कार तुम्ही म्हणाल, तर तुम्ही आज आपल्याकडे 6 कार आहे.
आज ह्या कशातून आल्या? नेटवर्क मार्केटिंग. कशामुळे आल्या? स्वप्न दाखवल्यामुळे. कोणी स्वप्न दाखवलं? हे लीडर्सनं. जे काही माझे गुरुवर राहिले असतील, जे काही सीनियर मंडळी राहिले असतील, वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळे गुरु राहिले, वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळे सीएमडी राहिले, त्यांचं मी ऐकत गेलो, त्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या. आज प्रॉपर टाइम घेतले असतील तर फायनान्शियल, हे बघा मित्रांनो, पैसा नेटवर्कमध्ये खूप येतो. नेटवर्कर खूप पैसा कमवतो. परंतु फायनान्शियल जी काही मॅनेजमेंट असते ती मॅनेजमेंट नसते. कारण मित्रांनो, जी काही आपली नेटवर्क मंडळी आहे ही अतिशय खर्चिक आहे. कारण की नेटवर्कर सारखा खर्च ह्या जगामध्ये कोणीच करत नाही. हे जर कोणी करत असेल तर तुम्ही मला दाखवून द्या. हे प्रूव्ह करून देऊ शकतो मी तुम्हाला. मित्रांनो, या लोकांचे डिझेल खर्च असतील, या लोकांचे हॉटेल खर्च असतील, या लोकांचे दारूचे खर्च असतील, या लोकांचे अदर खर्च असतील, हे खूप असतात. आपण असं काहीच करत नाही. कारण मित्रांनो, आजपर्यंत एवढी क्लीन आणि प्रॉपर मार्केटिंग केली आहे, की ज्या मार्केटिंगमध्ये हे करण्याची गरज बी नाही पडली. अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत, तर मी नाशिक बी नाही सोडलेलं, पण तिथं करोड 2 करोड रुपये मी कमवले. आणि अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत, का मी पूर्ण भारताला चक्कर मारला आणि येईपर्यंत कंपनी बंद झाली. समजून घ्या. एकमेव अशी मेटाफोर्स हॉलिवर्स ही जी कंपनी आहे, मित्रांनो, 11 महिन्यापासून मी काम करत नव्हतो, तरी माझ्या पैशाला ग्रोथ मिळत होती आणि अशा पद्धतीने ग्रोथ मिळत होती, की जी माझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडे होती. मित्रांनो, 2, 5, 10 लाखामध्ये ना कधी करोड रुपये मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. करोड रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला, म्हणजे 1 करोड जर कमवायचे असतील तर कमीत कमी तुम्हाला 10-20 करोड रुपये भांडवल लावावं लागेल. जर तुम्हाला 100 करोड कमवायचे असतील तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला 200, 250, 300, 400, 500 करोड रुपये लावावे लागतील. आणि जर तुम्हाला 1 करोड रुपये कमवायचे असतील तर मित्रांनो, तिथं 100% 2, 3, 4 करोड रुपये तुम्हाला लावावे लागतील. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कधी खरोखर 1 करोड रुपये लावले एखाद्या ठिकाणी, तर तिथं करोड रुपये मिळतील बी, याची शाश्वती मार्केटमध्ये नाहीये. मित्रांनो, इथं शाश्वती आहे. शाश्वती काय आहे? का तुम्ही जे काही काम करता, जे काही स्लॉट घेता, ज्या स्लॉटचे लोक तुम्ही आणता, त्या स्लॉटच्या लोकांवर 100% तुम्हाला तुमची मिळालेली रक्कम, मित्रांनो, आजपर्यंत ह्या पूर्ण भूतलावरती जेवढ्या कंपन्या आहेत, 80% रिटर्न मित्रांनो कुठंच मिळत नाही. कुठंही मिळत नाही. आणि वेळोवेळी. हे बघा, एक व्यक्ती येतो ना, प्रत्येक वेळेस त्याच्या वेळेला सायकल तो पूर्ण करेल. 6 लोकांचं सायकल S6 असेल तर 6 लोकांचं सायकल पूर्ण करेल, तुम्हाला 100% 80% रक्कम देऊन जाणार आहे. ज्यावेळेस S3चं सायकल पूर्ण करेल, तर 100% तुम्हाला जे आहेत ना, 50%चं इन्कम तुम्हाला तो देऊन जाणार आहे. मार्क करा. 50%, 50%, 80%, 50%, 80%, 50%, 80% अशा पद्धतीने हा प्लॅन चालणार आहे. मित्रांनो, या पूर्ण भूतलावरती याच्या इतका सुंदर आणि अप्रतिम प्लॅनच बनलेला नाही. आणि हा जर प्लॅन एवढा अप्रतिम आहे, तर मित्रांनो, दुसरा प्लॅन शोधण्याची गरज नाही. अजिबात मूर्ख जगाच्या मागे लागू नका. अजिबात नवीन-नवीन लोकांच्या मागे लागू नका. अजिबात नवीन-नवीन कंपन्यांच्या मागे लागू नका. मित्रांनो, एक प्लॅटफॉर्म ठेवा. दुसरा क्रिप्टोचा पोर्टफोलिओ ठेवा. तुम्हाला काहीच करण्याची गरज पडणार नाही. कारण की मी तुमच्याकडे एकदा मीटिंगला येणार आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीचं नॉलेज देणार आहे, का भविष्यामध्ये तुमचा अकाउंट कधीच खाली राहणार नाही. आणि ते फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की या भूतलावरती तुम्हाला काहीच करायची गरज जर नसेल, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये काहीच करावं असं वाटत नसेल, तर तुम्ही 100% आता हॉलिवर्सला तुम्ही वेळ द्या. हॉलिवर्सला चांगला वेळ द्या. हॉलिवर्सला जेवढी लोकं तुम्हाला जोडता येतील तेवढी लोकं जोडा आणि त्या लोकांच्या माध्यमातून त्यांनाही त्या पद्धतीने त्यांचा पोर्टफोलिओ मॅनेज करायला शिकवा. त्यांनाही त्यांचं फायनान्शियल जे काही आहे, बघा, पैसा मॅनेज करणं, पैसा कमवणं सोपं आहे मित्रांनो. असं म्हणतात, की पैसा कमवणं हा कमी याच्यामध्ये खूप मोठा पोर्टफोलिओ तुम्ही तुमचा बनवू शकता. खूप मोठा. आणि तो एवढा अप्रतिम बनवू शकता का तुम्हाला फ्युचरमध्ये दुसरं काही करण्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला इथे विश्वास ठेवायची गरज आहे. हॉलिवर्सवर तुम्ही विश्वास ठेवा. कारण तुम्ही आजपर्यंत बऱ्याचशा ऐऱ्या-गैऱ्या तुखऱ्यावर विश्वास ठेवलाय आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला की नाही झाला मला माहिती नाही. ते तुम्हालाच माहिती असेल. परंतु इथं तुम्ही जो काही विश्वास ठेवला, तर 100% तुम्हाला फायदा, फायदा आणि फायदाच होणार आहे. मात्र ज्या पद्धतीने अपलाईन सांगतात, ज्या पद्धतीने तुम्हाला तुमची सीनियर मंडळी सांगतात, ते ऐकणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, इथं तुमच्या सक्सेससाठी जी काही लोकं लढत आहे, त्या लोकांना तुम्ही जर सपोर्ट केला, तर तुमचे बघा, ते जर तुम्ही जर हितभर चालले, ते हातभर चालतील. तुम्ही जर कधी ते समजा हातभर चालताय आणि तुम्ही जर हितच वाढवलाय, तर मग मात्र प्रॉब्लेम आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे? तर मित्रांनो, जेवढी काही तुमची जागा आहे, त्यापेक्षा आपण म्हणतो ना, की अंथरूण असेल तेवढेच पाय पसरावं. मित्रांनो, अंथरूण मोठं करून घ्या. अंथरूण जर मोठं केलं, पांघरूण ऑटोमॅटिक मोठं घेता येतं आणि पांघरूण मोठं घ्यायचं असेल, तर हॉलिवर्सला तुम्ही प्रॉपर वेळ द्या. हॉलिवर्सला तुम्ही प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करा. हॉलिवर्सचं पैशाचं मॅनेजमेंट करा. हॉलिवर्सच्या लोकांचं मॅनेजमेंट करा. मित्रांनो, आपलं ॲसेट काय आहे? लोकं. आणि आपल्याला पैसे कुठून येतात? लोकांकडून. तर मग लोकांना प्रॉपर जपा.
हॉलिवर्सला तुम्हाला इथून आलं पाहिजे मित्रांनो. इथं छाती ठोकपणे तुम्ही सांगितलं पाहिजे की भाई तू टेन्शन नको घेऊ, मी आहे. हॉलिवर्स तुला 100% करोडपती बनवणार आहे. मग हॉलिवर्स तुला करोडपती बनवणार आहे, कुठून बनवणार आहे मित्रांनो? तुम्हाला विश्वास आला, तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्हाला करोडपती बनणार आहे ना. कारण की ह्या भूतलावरती प्रत्येक गोष्ट मार्केटमध्ये येण्याच्या आधी, तुमची घडण्याच्या आधी ती तुमच्या इथं घडलेली असते. आणि ती तुमच्या डोक्यामध्ये जर खरोखर ते चालू असेल चक्र, का बाबा मला करोडपती बनायचंय, मला करोडपती बनायचंय, मला करोडपती बनायचंय. मित्रांनो, करोडपती तुम्ही 100% बनणार आहात. आणि ते बनल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा कशा पद्धतीने सांगितलं. मग त्यासाठी तुम्हाला स्वतःला विश्वास ठेवावा लागेल. आणि विश्वास ठेवला का 100% त्या गोष्टी होणार आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि विश्वास ठेवून डेली प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा डेली 2 लोकांना तुम्ही आणणं गरजेचं आहे. आपली त्या दिवशी 42-45 काहीतरी लोकं होती. 42 गुणिले 2. मित्रांनो, 2 लोकांना तुम्हाला मीटिंग चालू होण्याच्या 5 मिनिटं आधी फोन करायचा आहे. कारण मित्रांनो, आपली जी काही नेटवर्क मंडळी आहे, तुम्हाला वाईट नका वाटून घेऊ. भिकारी होण्याचं एकमेव कारण आहे. कारण की ह्या लोकांना आहे ना, का टाईम मॅनेजमेंट नसतं. कोणी बोलावलं तर टाईम मॅनेजमेंट नसतं. आणि ह्या लोकांना जे आहेत ना, संध्याकाळी माहित नाही काय काम असतं. मित्रांनो, या पूर्ण भूतलावरती तुम्ही खूप बिझी असाल. मान्य आहे. खूप बिझी असाल. तुमच्याकडे करोडो रुपये असतील आणि करोडो रुपये असतील त्यामुळे तुम्ही खूप बिझी असाल. मित्रांनो, संध्याकाळी जर कधी 9:30 नंतर, 8:30 नंतर, 7:30 नंतर जर आपल्याला टाईम मिळत नसेल, आपण जर टाईम काढू शकत नसेल, याचा अर्थ आपल्याला पैशाची खूप गरज आहे. आणि जर रिकाम्या जागी पानटपरीवर, दारूच्या अड्ड्यावर, मित्रांबरोबर फालतू गप्पा मारण्यामध्ये, इकडे-तिकडे जर तुम्ही फालतू वेळ घालवत असाल, तर मित्रांनो ते गरजेचं नाहीये. तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलांना, तुमच्या फॅमिलीला पूर्ण जे काही फायनान्शियल फ्रीडम लोक नुसतं शिकताय. आता तुम्ही बघा बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम तुमच्या वेगवेगळ्या यांनी घेतले असतील किंवा वेगवेगळे तुम्ही आपण ज्याला काय म्हणतो लेक्चरर तुम्ही आणले असतील आणि त्यांना स्पीकरनं त्यांना भरपूर ओरडू बेमीचे डेटा बोलून त्यांना तुम्हाला सांगितलं असेल किंवा तुम्ही जे आहेत ना अशा पद्धतीने वर्क करा, अशा पद्धतीने तेवढ्यापुरते मोटिवेट होता, तेवढ्यापुरतं तिथे जे आहेत ना 2 टायमाचं जेवण करता, संध्याकाळी झोपता, दुसऱ्या दिवशी टाळ्या वाजवता आणि घरी येता. काय नाही मित्रांनो, मजा नाही. लोकांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, गरजेचं आहे. आणि लोकांसाठी वाजवल्या तरच आपल्यासाठी वाजतात, हेही तेवढं गरजेचं आहे. परंतु स्वतःचं प्लॅनिंग बी मित्रांनो असणं गरजेचं आहे. कारण की आपण ज्या पद्धतीने बघा, त्या दिवशी मी सांगितलं म्हणजे मला काही खाज आहे असा काही विषय नाही बरं का. तुमच्यामुळे मला काही रुपडा येणार नाही. रुपडा येणार नाही. म्हणजे तुम्ही प्रांजळपणे तुम्हाला सांगतो तुमच्यामुळे मला रुपया मिळणार नाही. पण मला सांगण्याचं तात्पर्य आहे, मी जर तुम्हाला सांगितलंय की 45 लोक होते, 45 लोकांनी जर कधी 2-2 लोकं आणली, त्याचा माझा काहीच फायदा होणार नाही. जे कोणाला 15,000 मिळतील, 20,000 मिळतील, 40,000 मिळतील, 50,000 मिळतील, लाख मिळतील, 1.5 लाख मिळतील, हे तुम्हालाच मिळणार आहे. आणि हे जर तुम्हाला मिळणार आहे, तर मित्रांनो ते नक्की आणले पाहिजे. 9:30 वाजता आपली मीटिंग असते, 9:25 ला त्याला कॉल झाला पाहिजे. बाबा रे असा विषय आहे, तू मीटिंगला जॉईन हो. आणि जॉईंट होणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो जर जॉईंट व्हायचं असेल, कशाला जॉईंट व्हायचे? तर पैसे कमवायचे. मग पैसे कमवायचे तर टेक्निक गरजेचं आहे. टेक्निक गरजेचं तर काय मोटिव्हेशन गरजेचं आहे. मोटिव्हेशन तेवढ्यापुरतं गरजेचं नाहीये मित्रांनो. ते टिकलं बी पाहिजे ना. तर तुम्हाला पैसा मिळणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल, की बाबा मी सांगतोय हे बघा, शेवटी आपण म्हणतो ना, निरर्थक बडबड करण्यात काही मजा नाही. आणि निरर्थक बडबड जर समजा बघा, मी 1 वेळेस, 2 वेळेस, 4 वेळेस, 10 वेळेस, 15 वेळेस सांगेन. सांगण्याचं माझं लिमिट संपल्यानंतर मी काय विचार करेल, चला हे जास्त मोठी लोक आहेत. माझ्या दृष्टीनं या भूतलावरती जर कधी कोणी 1 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस सांगून ऐकत नसेल, तर त्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नये. आचार्य चाणक्यच्या मते हजारो वर्षापूर्वी त्या माणसाने लिहून ठेवलंय, जो अर्थतज्ञ आहे, की बाबा ज्या व्यक्तीला तुम्ही जर कधी 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस सांगून जर कधी तो व्यक्ती त्या साच्यामध्ये बसत नसेल, ज्या व्यक्तीला खूप मदत करूनही तो व्यक्ती जर कधी त्याची जाणीव ठेवत नसेल, तर त्या व्यक्तीला ह्या भूतलावरती मोकळं सोडून द्या. त्याच्या पाठीमागे लागू नका. कारण की तो न तो तुमच्या कामाचा आहे, न या भूतलावरती कोणाच्या कामाचा आहे. ती गोष्ट लक्षात घ्या. लोकांच्या पाठीमागे लागू नका. मित्रांनो लोक जे आहेत ना, एक शोधा हजार आहे मित्रांनो, 140 करोड 150 करोड झाले असतील आता. पापणी हलते ना, काही लोक वाढतात, काही लोक जातात, काही लोक येतात. कुणा वाचूनही कुणाचं काही राहत नाही. थोडं कडू वाटेल मित्रांनो, कुणा वाचूनही कुणाचं राहत नाही. या भूतलावरती कोणीही अडलेला नाही. माझ्या वाचून तुम्ही अडलेले नाही, तुमच्या वाचून मी अडलेला नाही. परंतु आपल्याला एकमेकाला बरोबर घेऊन चालायचं आहे. आपल्याला एकमेकाला बरोबर घेऊन पैसा कमवायचा आहे. आपल्याला फायनान्शियल फ्रीडम करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हॉलिवर्समध्ये वेळ दिला पाहिजे. मग हॉलिवर्सवरच का वेळ दिला पाहिजे? तर मित्रांनो खूप सुंदर आणि प्रॉपर प्लॅन आहे.
आजपर्यंत तुम्ही मला सांगा किती कंपन्या तुम्ही अशा आहे का ज्या कंपन्यांना तुम्ही 2 महिने 3 महिने काम केलं नाही आणि तुम्हाला पैसा आला? एकही कंपनी तुमच्या लाईफमध्ये नसणार. आणि जर असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये माझा नंबर आहे, कधी उद्या करून कॉल करा. तुम्हाला माझ्याकडून 10 लाख रुपये मी तुम्हाला उद्याची उद्या पाठवेल. एक कंपनी सांगा मला, एक कंपनी. मित्रांनो, गेल्या म्हणजे आता मी 94 पासून करा तुम्ही किती वर्ष होता. एवढा एक्सपिरियन्स झालाय माझा नेटवर्क मार्केटिंगचा. आजपर्यंत मी कंपन्यांमध्ये व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट, ऍडमिन, सुपर ऍडमिन सगळ्या गोष्टी उपभोगल्या. सांगायचं तात्पर्य काय आहे, एवढ्या गोष्टी उपभोगल्या आहेत तरी पण मला असं जाणवलं नाही की बाबा 2-4 महिने काम बंद केलं, तुम्हाला कंपनी मालकानं पैसे पाठवले, असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही. इथं झालंय. इथं हजारो लोक अशी आहे का ज्यांनी काम जॉईन केलं, फोर्स कॉइन घेतले, त्यांच्या वॅलेटला पडले, त्यांचे आयडी तसेच आहे, त्यांच्या कॉइनचा जो काही ग्रोथ आहे ती बी ऍज इट इज वाढते आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा गेल्या कालावधीमध्ये, गेल्या महिना 1.5 महिन्यापूर्वी त्या लोकांनी लाखो रुपये विड्रॉल बी केलेले आहे. हजारो रुपयाचे लाखो रुपये झाले मित्रांनो, यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? आणि लाखो रुपयाचे करोडो रुपये झाले, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? आणि असेल तर मला दाखवा तुम्ही. खूप अप्रतिम आहे मित्रांनो, खूप अप्रतिम. त्याच्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा, प्रांजळपणे काम करा, कुणालाही फसू नका. मित्रांनो, हे बघा, झूम मीटिंगमध्ये तुम्ही येणार असाल, फॉर्मॅलिटी करणार असाल, हे बघा, इंगळे सरांसाठी येणार असाल तर बिलकुल येऊ नका. पाटील सरांसाठी जर तुम्ही येणार असाल तर बिलकुल येऊ नका. आनंद सरांसाठी तुम्ही येणार असाल तर बिलकुल येऊ नका. विके सरांसाठी तुम्ही येणार असाल तर बिलकुल येऊ नका. दिलशाद मॅडमसाठी येणार असाल तर बिलकुल येऊ नका. कारण मित्रांनो, हा प्लॅटफॉर्म तुमचा आहे, ही कंपनी तुमची आहे. आणि ही जी इकोसिस्टम आहे ना, ही इकोसिस्टम तुम्हाला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी वेळ निघून गेलेला असेल. कारण ऍक्च्युअली वेळ निघून गेलाय. तुम्ही बघा, फोर्स कॉइन तुमच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात नाहीये. त्यामुळे ही वेळ जर निघून गेली तर बिट फोर्स तुमच्याकडे पाहिजे त्या प्रमाणामध्ये नसणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला मी एवढं पोटतिडकीनं का सांगतो आहे की तुम्ही जर कधी आजची वेळ सांभाळली तर येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही बिट फोर्स तुम्हाला मिळणार आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही लोक तुमच्या बरोबर असणार आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही टीम तुमच्याकडे असणार आहे, ती तुम्हाला मोठे पैसे कमवून देईल मित्रांनो. एक तर लोक जपा, दुसरी गोष्ट शोध प्लॅन वाढवा, तिसरी गोष्ट टायमिंगचं प्लॅनिंग करा. कारण मित्रांनो, आपले आजही, कारण गेल्या मी बऱ्याच दिवसापासून मार्क करतोय, पूर्ण ह्या मीटिंगला मी बऱ्यापैकी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो मी कनेक्ट असतो. बऱ्याचशा वेळेस वेळ माझा थोडासा टाइम शेड्यूल जे आहेत ना, येणाऱ्या 2-2.5 महिन्यापर्यंत मी फुल बिझी असतो. बिझी आहे म्हणजे. आणि बिझी काय तर माझे भरपूर कामं चालतात आणि त्या कामांमुळे मी बिझी असतो. तर मित्रांनो, तरीही मी त्या मीटिंगला ऍड होतो. मग 7:55 ची असेल किंवा 9-9:30 ची असेल. का होतो तर मला गरज आहे. काय गरज आहे? तर आज पूर्ण ह्या प्लॅटफॉर्मवर, ह्या इकोसिस्टमवर नेमकं चालू काय? नेमकं लोक काय करताय? कशा पद्धतीने करताय? तर आपल्याला अजून अप्रतिम कसं करता येईल? अजून आपल्याला यामध्ये ऍड कसं करता येईल? यासाठी मी ऍड होतो. नवीन अपडेशन काय आहे? नवीन नॉलेज काय? आणि मित्रांनो, ह्या भूतलावरती जेवढी काही लोक बनली आहेत, तुम्ही, मी, अदर सर्व या मीटिंगला अटेंड असलेली जेवढी काही लोक आहे, सगळी ही युनिक आहे. तुम्ही सर्व युनिक आहात. कारण भगवंत कोणतीही नश्वर किंवा अशी फालतू गोष्ट बनवतच नाही. कारण त्याला एवढा आपल्यासारखा एवढा फालतू वेळच नाही. कारण की असं म्हणतात की 84,000 योनीमधनं मानवाचा देह बनतो आणि जर तो बनतो तर तो निष्कारण होऊच शकत नाही ना मित्रांनो. निष्कारण कसा होईल? तुमचा जर जन्म या भूतलावरती जन्म आला आहे, कारण या भूतलावरती जन्माला आलेला कोणताही माणूस भिकारी राहून मरत नाही. कारण की जर तुम्ही कधी भिकारी च्या घरामध्ये जन्माला आलेले असाल, तर तुम्ही करोडपती होण्यासाठी तुमचा जन्म झालाय. आणि करोडपतीच्या घरामध्ये जन्माला आलेले आहात, तर तुम्ही अरबपती होण्यासाठी तुमचा जन्म झालाय. कारण की भगवंतानं पाठवलंच त्याच्यासाठी. कारण की भगवंतानं या भूतलावरती जेवढ्या काही व्यक्ती बनवल्या आहेत, जेवढा काही जे काही म्हणजे प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, झाडं असतील, जे काही असेल त्याचं काहीतरी कारण आहे. मार्क करा तुम्ही. त्याचं कारण आहे आणि त्या कारणाच्या निष्कारण कोणतीच गोष्ट बनलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही युनिक आहात. तुम्ही युनिक आहात. फक्त ती युनिकनेस जो आहे तो तुमच्या परिवाराला त्याचा फायदा झाला. पैशाची चणचण राहता कामा नये. येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही फायनान्शियली ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही जीवन जगताय किंवा ॲडजस्टमेंटमध्ये आपण ज्या काही गोष्टी करतोय त्या होता कामा नये. त्यासाठी आज इथं वेळ देणं गरजेचं आहे. आणि आजपर्यंत तुम्ही म्हणाल, सर आजपर्यंत मी 10 कंपन्या केल्या, तिथेही असं सांगत होते. मित्रांनो, 100% खरं आहे. ऐकलेलं असेल तुम्ही आणि ऐकलेलं असेल, परंतु इथं तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं काय आहे? तर त्यासाठी मी तुम्हाला पहिली कारणं सांगितली.
कारण की इथं कोणता आयडी ब्लॉकची सिस्टम नाहीये मित्रांनो. आजपर्यंत तुम्ही काही एमडी सीएमडी बघितले मित्रांनो, ज्याला शेंबूड पुसता येत नाही असे सीएमडी बनले हो. सीएमडी तुम्हाला सांगतो त्याच्या खिशामध्ये खडकू नाहीये असे सीएमडी मार्केटमध्ये. नेटवर्क मार्केटिंगचं पूर्ण भारतभरामध्ये नाव बदनाम करण्याचं काम चालू आहे. आणि मजाक नाही सांगत तुम्हाला मित्रांनो, ही जी दळभद्री सीएमडी बनलेली लोक आहे ना, यांना तुम्ही आम्ही मोठं केलंय. आणि नका करू. हे बघा, ज्याच्या खिशामध्ये तुम्हाला सांगतो त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल भरायला जर कधी त्याच्याकडे पैसे नाहीये, अशा सीएमडी तुम्ही सीएमडी बनवता, त्याला लोकांचा पैसा आणून देता आणि त्यानंतर तो पळून जातो. काही लॉजिक नाही ना मित्रांनो. इथं एकमेव सिस्टम आहे. इथं पैसे टाका, इन्स्टंट घ्या. कोणतंही क्लोजिंग नाही, कोणतंही बँकेमध्ये घेण्याची गरज नाही आणि कोणत्याही व्यक्तीवर विड्रॉल मारण्याची गरज नाही. येतंय लक्षात? सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, चांगलं करा. तुम्हाला जर खरोखर म्हणजे मनापासून करोड रुपये कमवायचे असतील ना, तर मित्रांनो प्रांजळपणे काम करा. आपल्याला बघा, एक ना धड भाराभर चिंध्या सांभाळण्यापेक्षा 2-5च लोक सांभाळू, पण प्रॉपर सांभाळू आणि त्यांना प्रॉपर करोडपती बनवू. असे करोडपती ना, ते हे बघा मित्रांनो, एक माणूस जर करोडपती झाला ना, भारतामध्ये पूर्ण हंगामा होतो. पूर्ण भारत अशी गोष्ट आहे ना, 140 करोड जनता आहे. 140 करोड मध्ये तुम्ही एका व्यक्तीने जर कधी एखादी गाडी घेतली ना, पूर्ण भारतभर मिळते. पूर्ण भारतभर फेमस होतो तो व्यक्ती. यापेक्षा मोठी गोष्ट काय मित्रांनो? बघा, म्हणजे आजच्या मितीला मला तुम्हाला सांगायचं, आजच्या मीटिंगमध्ये मला सांगायचं फक्त तात्पर्य हे आहे, का मित्रांनो आजही जागे व्हा. आजही पूर्ण 100% विश्वास ठेवा. आजही कोणत्याही स्वाम्या-गोम्या चिम्याला भेटू नका. आजही स्वाम्या-गोम्या चिम्याचे प्लॅन पाहत बसू नका. आजही ट्राय अँड एररवर काम करू नका. याचा अर्थ कोणाला भेटू नका असं नाही. प्रत्येकाला भेटा. मित्रांनो, प्रत्येक जण काहीतरी देऊन जातो. एक तर देऊन जाईल नाही तर घेऊन जाईल. कारण मी स्वतः मला जर कोणी बोलवलं तर मी अव्हॉइड करत नाही. आता काल परवा माझे दिल्लीचे मित्र आले होते. मी त्यांना एअरपोर्टला घ्यायला गेलो. त्यांना हॉटेलला सोडलं. नाशिकच्या 4 स्टार हॉटेलला त्यांना सोडलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय समजून घ्या. ऐकणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये काय चाललंय हे समजणं गरजेचं आहे. आणि मार्केटमध्ये काय चाललंय हे समजणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकांना भेटणं गरजेचं आहे. आणि मार्केटमध्ये काय चालू आहे हे समजलं तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं वर्कआउट करू शकता. कारण की व्यक्तिशः हे बघा, आपली पीपीटी सेम असेल, पीडीएफ सेम असेल, आपला प्लॅन सेम असेल, परंतु प्रत्येक व्यक्तीवेळी सांगण्याची पद्धत चेंज होते. प्रत्येक व्यक्तीवेळी सांगण्याची पद्धत चेंज होते. प्रत्येक व्यक्तीला जे आहे, प्रत्येक व्यक्तीला काय पचतं, काय रुचतं, काय कळतं, हे त्या व्यक्तीवर डिपेंड असतं. मग त्यानुसार आपला प्लॅन सांगण्याची पद्धत चेंज होते. पद्धत चेंज होते. प्लॅन चेंज होत नाही. तर मित्रांनो, त्या पद्धतीनं करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला एकूण नॉलेज मिळेल, हे आमच्याकडूनच मिळेल. कुणाकडून मिळेल? सन्माननीय इंगळे सरांकडून मिळेल, सन्माननीय पाटील सरांकडून मिळेल, सन्माननीय दिलशाद मॅडमकडून मिळेल, सन्माननीय आपल्या विखे सरांकडून मिळेल, सन्माननीय आनब सरांकडून मिळेल. तर मित्रांनो, ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. आणि ह्या जर गरजेच्या गोष्टी हे करणं गरजेचं आहे तुम्हाला. आणि हे जर खरोखर करायचं असेल, आपण एक असं लाईव्ह सेशन घेणार आहे येणाऱ्या 2, 5, 10 दिवसामध्ये. कारण मित्रांनो, जेव्हा तुम्हाला वेळ असेल किंवा मला वेळ असेल, तर मित्रांनो आपण लाईव्ह तुमच्यावाल्या कमेंट्स घेणार आहे. कारण नेमकं तुम्हाला काय वाटतंय बाबा, हॉलिवर्सवर तुम्हाला काय वाटतंय, की तुम्हाला जर कधी खरोखर करायचंय तर का करायचंय, आणि करायचं बी आहे तर किती पैशाची तुमची भूक आहे, आणि ती भूक खरोखर मोठी आहे का? खरोखर त्या भूकेसाठी तुम्ही त्या पद्धतीने काम करताय का? खरोखर तुम्ही तुमच्या अपलाईनचं ऐकताय का? आणि तुमच्या अपलाईनचं जर ऐकत असेल तर कशा पद्धतीने ऐकताय? खरोखर तुम्हाला राग येतो का? राग येतो तर कोणत्या बाबतीत येतो? मित्रांनो, या भूतलावरती 2च गोष्टी आहे. म्हणजे राग हा जो आहे ना, हा नाहीच आहे. नाहीच आहे. म्हणजे हे सगळं निरर्थक आहे. म्हणजे तुम्हाला राग येतो, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघा, राग आणि पैसा याचं कुठंच तारतम्य नाहीये. येतंय लक्षात? म्हणजे जर तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी कोणीतरी काहीतरी सांगत असेल आणि जर तुमचा इगो तिथं दुखावला जात असेल आणि इगो जर दुखावला जातो तुम्ही जर कधी तिथून आउट होत असाल, तर याचा अर्थ ह्या जगामध्ये तुम्हाला पैसा कमवून तुमच्या फॅमिलीला सिक्युअर करण्याची तुम्हाला गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या रागाला महत्व देताय. तुम्हाला पैशाला महत्व देण्याची तुम्हाला गरज वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तिथून बाजूला झाले किंवा तुम्ही तिथून आउट झाले. मित्रांनो, कोणत्याही पद्धतीने पर्सनल घेऊ नका. कारण की हा धंदा पर्सनलचा नाहीये. हा धंदा 100% कसला आहे? तर हा 100% तुमच्या फायद्याचा आहे. 100% तुमच्यासाठी आहे. आणि हा जर धंदा माझ्यासाठी आहे, तर माझ्यासाठी म्हणूनच मी केला पाहिजे. तरच मला मोठे पैसे मिळणार आहे. तरच मला चांगले पैसे मिळणार आहे. अदरवाईज मला पैसे मिळणार नाही. कारण मित्रांनो, हे जे जग आहे, या जगामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे माणूस.
कारण की जर कधी 90% गरजा जर तुमच्या पैशानं पूर्ण होत असतील, तर 10% माणूस हा एवढा गरजेचा आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे खूप पैसा आहे आणि माणसंच तुमच्याकडे नाही. मित्रांनो, असे कई सारे करोडपती आहे, ज्यांना कुत्रे विचारत नाही. पैसा आणि माणूस दोन्ही गरजेचं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य का, तुम्ही आम्हाला पाहिजे आहे, पण कसे पाहिजे? फुलफिल पाहिजे पूर्ण. कमवलेली अशी करोडपती लोकं पाहिजे, का जी करोडपती लोकं येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये त्यांच्या फॅमिलीला सिक्युअर करू शकतात. त्यांच्या पूर्ण आजूबाजूच्या लोकांना सिक्युअर करू शकतात आणि आपल्याला मित्रांनो पूर्ण भारत मोकळा पडलाय आणि पूर्ण भारत मोकळा पडलाय. जर कधी आज आत्तापर्यंत पूर्ण जगभरामध्ये ज्या काही 180 कंट्री आहे, 180 कंट्रीमध्ये जर कधी मेटाफोरचं काम चालू आहे किंवा हॉलिवरचं काम चालू आहे. 180 कंट्रीमध्ये फक्त 21 लाख लोकं जॉइंट आहेत. हा आपल्यासाठी खूप मोठा पॉझिटिव्ह पॉइंट आहे. पूर्ण जर तुमच्या नगर जिल्ह्याची, पूर्ण नाशिकची लोकसंख्या जर घेतली तर 22-25 लाख. नाशिकची. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की एक नाशिक जॉइन झालंय फक्त. म्हणजे आपल्याला जागा किती मोठी आहे? खूप मोठी. फक्त आपल्याला सांगण्याची पद्धत आपली चेंज करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जिथं असं वाटलं हक्काची माणसं आहे, तिथं हक्कानं छातीठोकपणे सांगा. मित्रांनो, तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, हा एकमेव असा प्लॅन आहे, की तुम्ही सगळ्यांना देऊ शकता. फक्त क्लीन द्या. कुणालाही आमिष देऊ नका. कुणालाही लालच देऊ नका. कुणालाही आर-वाय वगैरे मिळेल, कुणालाही काहीतरी पैसे मिळतील, कुणाला तुमचे दुप्पट होतील आणि तुमचे असं होणार नाही. क्लीन सांगा. असा-असा विषय, असा-असा कन्सेप्ट आहे, अशा-अशा पद्धतीने येतो, अशा-अशा मीटिंगमध्ये बैस, असे सर येतात, ते समजून सांगतात, संपला विषय. प्रांजळपणे सांगा. प्रांजळपणे सांगा, प्रांजळपणे करोडपती कमावा, व्हाईट कॉलर करोडपती बनवा. व्हाईट कॉलर मार्केटमध्ये फिरा, कुठेही बसा, कुठेही उठा, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. पण जर कधी तुम्ही समजा खोटं नाटं सांगून, उलटं-पालटं सांगून जर तुम्ही काही केलं, तर मित्रांनो उद्या चालून तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे क्लीन काम करा, क्लीन काम करा, चांगलं काम करा. कारण हे एकदम व्हाईट कॉलर काम आहे मित्रांनो. आणि ज्या दिवशी क्रिप्टो पूर्ण भारताला कळेल ना मित्रांनो, पूर्ण भारत करोडपती झालेला असणार आहे. पूर्ण भारत तर टाईम करोडपती संपत झालेला असणार ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की पूर्ण भारत करोडपती करायचा असेल ना, तर येणाऱ्या कालावधीमध्ये दुसरं काही कारणच नाही. दुसरं काहीच चान्स नाहीये. एकदम प्रांजळपणे सांगतो, दुसरं काहीच चान्स नाहीये. कारण की तर पूर्ण टाईम भारत तुम्ही न शेतीच्या माध्यमातून करोडपती बनू शकता, न सर्व्हिसच्या माध्यमातून करोडपती बनू शकता, न शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून करोडपती बनू शकता, न फॉरेक्सच्या माध्यमातून करोडपती बनू शकता. एकमेव माध्यम आहे ते म्हणजे तुम्हाला क्रिप्टो करन्सी. कारण मित्रांनो, क्रिप्टो फक्त नॉलेज घेणं गरजेचं आहे. कारण क्रिप्टोचं नॉलेज जर 100% करोडपती तुम्ही बनणार आहे.